नमस्कार मंडळी. आजच्या या खास स्पष्टीकरणात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जे खऱ्या अर्थाने या वाढत्या गोंधळाच्या जगात यशस्वी होण्याचं सर्वात मोठं रहस्य आहे. आणि ते रहस्य म्हणजे एकाग्रतेची ताकद आणि गहन कामाची कला. बघा ना, आजकाल आपल्याला सारखं वाटत असतं की आपला वेळ नेमका जातोय कुठे. आपण दिवसभर एवढं काम करतो पण शेवटी हातात काहीच लागत नाही. जर असं वाटत असेल तर हे विश्लेषण नक्कीच काम करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. तर मग चला थेट मुद्द्यावर येऊया. आजच्या या डिजिटल जगात आपण खरंच कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो का? हा फक्त एक प्रश्न नाहीये बरं का, हे आपल्या सर्वांसमोर उभं ठाकलेले खूप मोठं सामूहिक आव्हान आहे. विचार करा, आपण सतत आपले स्मार्टफोन्स, त्यातून येणारे ते नोटिफिकेशन्स आणि माहितीच्या एका महापुरात अडकलेले असतो. लक्ष विचलित करणाऱ्या सगळ्या गोष्टी आता आपल्या जगण्याचा एक भागच झाल्या आहेत. मग प्रश्न असा पडतो की अशा या प्रचंड गोंधळाच्या वातावरणात खऱ्या अर्थाने एकाग्र होऊन काम करणं शक्य आहे का? आणि जर ते शक्य असेल तर तेच यशाचं खरं रहस्य का मानलं जातं, हेच तर आपल्याला आज शोधून काढायचं आहे. आता एका बाजूला आपली रोजची परिस्थिती बघा. सतत येणारे मेसेजेस, ईमेल्स, सोशल मीडियाचे ते लाईक्स आणि एका कामावरून दुसऱ्या कामावर उड्या मारण्याची आपली घाई. यामुळे काय होतं? प्रचंड मानसिक ताण येतो, आपली ऊर्जा अक्षरशः शोषून जाते आणि साहजिकच आपल्या कामाचा दर्जा पार घसरून जातो. पण आता दुसऱ्या बाजूचा विचार करूया. जेव्हा आपण अगदी शांत मनाने कोणत्याही व्यत्ययाशिवाय अखंड एकाग्रतेने एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो ना, तेव्हा आपल्याला मिळणारा परिणाम हा अत्यंत उच्च दर्जाचा असतो. हे दोन अगदी वेगळे जग आहेत. एक म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींचं जाळं आणि दुसरं म्हणजे एकाग्रतेने शांत झालेलं मन. या दोन्हीच्या परिणामांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आता ही मूळ संकल्पना आपण अगदी शांतपणे समजून घेऊया. गहन काम किंवा ज्याला आपण डीप वर्क म्हणतो, त्याचा नेमका अर्थ काय? तर आपल्या बौद्धिक क्षमतेचा पूर्ण वापर करून पूर्ण एकाग्रतेने आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही व्यत्ययाविना केलेलं काम. याचं चित्र डोळ्यांसमोर आणून बघा बरं. एखाद्या निवांत शांत खोलीत बसून सखोल विचार करत नवीन पुस्तक लिहिणारा एखादा लेखक किंवा मग पूर्ण एकाग्रतेने अत्यंत गुंतागुंतीचं कोडिंग करणारा एखादा सॉफ्टवेअर प्रोग्रामर, ते काही वरवरचं काम करत नसतात. ते त्यांच्या संपूर्ण क्षमतेचा वापर करत असतात आणि जगासाठी काहीतरी नवीन आणि मूल्यवान निर्माण करत असतात. हेच ते खऱ्या अर्थाने गहन काम आहे. आता या माहितीमधली सर्वात लक्षवेधी आणि थोडीशी धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या रोजच्या सवयींचा खरा चेहरा. सोशल मीडिया, सतत वाजणारे ते नोटिफिकेशन्स आणि कधीही न संपणारे ईमेल्स, हे सगळं आपला फक्त वेळच खात नाहीत तर आपल्या सखोल विचार करण्याच्या क्षमतेवरच घाला घालतात. आता कल्पना करा, आपण एखादं अत्यंत महत्त्वाचं काम करत आहोत आणि अचानक फोनवर पिंग असा आवाज येतो. काय होतं? आपलं लक्ष विचलित होतं. आणि माहितीये का, संशोधनानुसार पुन्हा त्याच एकाग्रतेने तेच काम सुरू करण्यासाठी आपल्या मेंदूला जवळपास 23 मिनिटं लागतात. विचार करा, या सततच्या व्यत्ययांमुळे आपल्या प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता किती लक्षणीयरित्या कमी होते. थोडक्यात सांगायचं तर आपण खूप व्यस्त असतो पण आपल्या हातून काहीच ठोस घडत नसतं. गहन कामाची सवय लावणे. तर आपण समस्येबद्दल खूप बोललो, आता उपायाकडे वळूया. एक गोष्ट इथे कायम लक्षात ठेवा, गहन काम करणं ही कोणतीही जन्मजात देणगी किंवा टॅलेंट नाहीये. हे एक पद्धतशीर कौशल्य आहे, एक अशी महाशक्ती आहे जी आपण स्वतःमध्ये विकसित करू शकतो. आपल्या मेंदूला ज्या व्यत्ययांची सवय झाली आहे ना, त्याला पुन्हा एकदा एकाग्रतेची सवय कशी लावायची ते आता पाहूया. आता आपण पुढे जाऊया आणि हे कसं शक्य आहे ते बघूया. ही सवय लावण्यासाठीचे अगदी साधे, सोपे आणि प्रत्यक्ष कृतीत आणता येतील असे हे टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे वेळेचे ब्लॉक्स किंवा टाइम ब्लॉक्स तयार करणं. याचा अर्थ काय? तर दिवसातला ठराविक वेळ फक्त आणि फक्त एकाच कामासाठी राखून ठेवायचा. मल्टीटास्किंग पूर्णपणे बंद. दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. काम करण्यासाठी शांत वातावरण तयार करणं. म्हणजेच काम करताना आपला तो मोबाईल फोन दुसऱ्या खोलीत ठेवून द्यायचा किंवा चक्क बंदच ठेवायचा. आणि तिसरा टप्पा म्हणजे अतिशय छोटी सुरुवात करणं. पहिल्याच दिवशी 4-5 तास सलग बसण्याचा अट्टाहास करू नका. दररोज फक्त 1 तास या गहन कामासाठी राखून ठेवा. हळूहळू सवय झाली की हा वेळ आपोआप वाढेल. पण मग प्रश्न असा पडतो की एवढे सगळे कष्ट का घ्यायचे? आपण आपला लाडका फोन स्वतःपासून दूर का ठेवायचा? याचं कारण म्हणजे जेव्हा आपण खऱ्या अर्थाने सखोल आणि एकाग्रतेने काम करतो तेव्हा आपल्या कामाचा दर्जा खरोखरच अतुलनीय असतो. आपली प्रगती अतिशय वेगाने होते. या पद्धतीमुळे अत्यंत कठीण आणि नवनवीन कौशल्य अगदी वेगाने शिकण्याची आपली क्षमता कैकपटीने वाढते. एखाद्या शास्त्रज्ञाला प्रयोगशाळेत काम करताना किंवा एखाद्या कलाकाराला आपली कलाकृती घडवताना जे काही एक अद्भुत मानसिक समाधान मिळतं ना, ते याच एकाग्रतेतून येतं.
आणि जेव्हा आपल्या हातून असं दर्जेदार काम होतं तेव्हा स्वाभाविकच स्वतःवरील आपला आत्मविश्वास प्रचंड वाढतो. तर या सगळ्यांमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे गहन काम केवळ एखाद्या ऑफिसमधील कामापुरतं मर्यादित नाहीये. खरं तर हे आधुनिक जगात टिकून राहण्याचं अंतिम साधन आहे. आजचं जग किती वेगवान आणि स्पर्धात्मक आहे हे वेगळ्यानं सांगायला नको. कॉर्पोरेट करिअर असो, स्वतःचा व्यवसाय असो किंवा मग उच्च शिक्षण असो, जर आपल्याला इतरांपेक्षा 2 पावलं पुढे राहायचं असेल आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर एकाग्रतेने काम करण्याची क्षमता असायलाच हवी. हे एक असं जबरदस्त साधन आहे जे आपल्याला या आधुनिक जगात फक्त टिकून राहायलाच नाही तर उत्कृष्ट आणि असाधारण असं यश मिळवण्यास मदत करतं. आणि शेवटी आपण या एका अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी विचारावर लक्ष केंद्रित करूया. गोंधळलेल्या जगात गहन काम हीच खरी ताकद आहे. यावर थोडासा सखोल विचार करून बघा. जर आपण सर्वांनी मिळून दिवसातील केवळ काही तास आपले ते सतत वाजणारे नोटिफिकेशन्स आणि मोबाईल फोन शांत ठेवले आणि आपलं संपूर्ण लक्ष खऱ्या महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित केलं, तर विचार करा आपला समाज किती महान आणि आश्चर्यकारक गोष्टी साध्य करू शकेल. हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. तर मंडळी, आजपासूनच हे व्यत्यय थोडे कमी करूया, लक्ष एकाग्र करूया आणि आपल्या कामाला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊया. जर आजचं हे स्पष्टीकरण आवडलं असेल आणि रोज असं काहीतरी नवीन शिकण्याची प्रेरणा हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत एकाग्रता जपा आणि उत्तम काम करत राहा.